या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या हजारो कंत्राटी आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्क सिद्ध करण्यासाठी 19 ऑगस्ट 2025 पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवा ठप्प झाली असून डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, समन्वयक, सहाय्यक आदी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत। शासनाने 14 मार्च 2024 रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार 10 वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचे 100% समायोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र 18 महिने उलटूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही। त्याची तातडीने अंमलबजावणी करा अशी मागणी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ईमेलद्वारा केली आहे। शासनाने 8 मार्च 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानंतर 18 महिन्यांपासून कारवाई न झाल्याने असंतोष वाढला आहे। 8 व 10 जुलै 2025 रोजी झालेल्या चर्चांमधूनही तोडगा निघाला नाही। परिणामी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत। ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवा ठप्प झाल्यामुळे शासनाने तातडीने या न्याय मागण्यांचा विचार करून 14 मार्च रोजीचा शासन निर्णय त्वरित अंमलात आणावा अशी कर्मचाऱ्यांची ठाम मागणी आहे। सुप्रीम कोर्टाचा निर्णय मी एकटा विधानसभेत उभा राहून सरकारला बदलायला भाग पाडलेला केवळ आडम मास्टर आमदाराकडे जावा, तुम्ही खासदाराकडे शिष्टमंडळ घेऊन जावा, त्यांची जबाबदारी आहे। पालकमंत्री आठवड्याला एकदा येतो साहेब, आपण पालकमंत्री आहात, आमचं पालकत्व स्वीकारा म्हणून त्यांना जाऊन पुढे निवेदन द्या। सगळ्या आल्याबरोबर एकच शब्द, मी मीटिंग लावतो, कधी लावतो पत्ता नाही, तारीख दिला का? आता सध्या मुंबईमध्ये 1 लाख माणसं आहे असं सरकार म्हणतं, पण माझ्याकडं माहिती आलेली आहे 10 लाखापेक्षा जास्त मराठा तरुण सुद्धा आहे। त्या आझाद मैदानाच्या चिखलात आहे, त्यांना गोळीला पाणी नाही, जेवायला हॉटेल बंद केलंय। पोलिसांनी आज प्रचंड दडपशाही केली। हायकोर्टात मान राखून मी बोलतो, हायकोर्ट आमच्या विरुद्ध जातात आम्हाला हे सदा वर्ते। एसटी मधल्या लोकांना सांगितलं राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे तुम्हाला वेतन मिळवून देतो म्हणून 1 लाख लोकांना 6 महिने संपावर घेऊन गेला। त्यावेळेला हायकोर्टाने एका शब्दानेही बोललं नाही, हा संप बेकायदेशीर आहे। पण तुम्हाला सरकार म्हणू लागला तुमचं काम बंद आंदोलन हे बेकायदेशीर आहे। आता आम्ही भरायचीच पाळी आहे, त्या कायदेशीर बेकायदेशीर मध्ये आम्ही कशाला अडकणार? ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।